संशय आहे काही लोकांचा आहे संशय. नाही असेल संशय आहे काही लोकांचा. ती तुम्ही पक्षप्रमुखाकडे मांडणार का? नाही पक्षप्रमुखांकडे मी उद्या किंवा परवा जाणारच आहे. त्यांना सगळं सांगणार ना. अरे हे सांगितलं नाही तर मग परत धोके होतील ना पुढे. मग ते एक पण आमदारकीची जागा येणार नाही ना. आत्तापासून सरळ करावं लागेल ना काहीतरी. आत्तापासून काहीतरी करावं लागेल. कारण म्हणजे आता खरं म्हणजे 2 आमचे जिल्हाप्रमुख आहेत. एक जिल्हाप्रमुख आजारी झाले ते उठलेच नाही म्हणजे माहीत नाही काय. पण त्याच्यानंतर मग दुसरे जिल्हाप्रमुख ते विरोधी पक्षनेता पण आहे. तर ते पण ते विरोधी पक्षनेता म्हणून यायचे. इथे यायचं 10 मिनटं बसायचं आणि जायचं. मग आता मी एकटाच पडलो की नाही. 5 आमदार फुटले की नाही. मग मी एकटाच त्या ठिकाणी काम करत होतो. ते पण लक्षात आलं पाहिजे. विरोधी पक्षनेत्यांनी नाही विरोधी पक्षनेत्याने ते आता तो मोठा माणूस झाला आहे. तो अजून मोठा हो. आम्हाला काय खूप मोठा हो. पण त्यांनी इथे प्रॉपर लक्ष द्यायला पाहिजे होतं. जिल्हाप्रमुख आहे तो. जिल्हाप्रमुख पण सोडलं नाही त्याने. मग जिल्हाप्रमुख पण सोडलं नाही तर त्यांनी काम केलं पाहिजे होतं. ठीक आहे पाहू. पण मी तर माझी काय फेर उद्धव साहेबांना सांगणारच आहे. आता उद्धव साहेबांनी त्यांच्या हातात निर्णय आहे. जी अशी चर्चा होती मागच्या निवडणुकीत त्यांनी ओपनली काम केलं होतं. मागच्या स्लो 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 असे म्हणायचं. स्लो स्लो म्हणायचं. तरी त्याला टिकवलं. त्याला आमदार केलं. जिल्हा हे केलं ते केलं. पण आता ह्यावेळेस त्यांनी प्रामाणिकपणे अजून केलं पाहिजे होतं ना. त्याची जबाबदारी आहे. म्हणजे प्रामाणिकपणे केलं म्हणजे जबाबदारी त्याची. या पराभवामध्ये मोठा रोल आहे असं नाही. आता मी म्हणत नाही ते मोठा रोल म्हणत नाही मी. पण मोठा रोल हा पैशाचा आहे. धनशक्तीचा आहे. लक्ष दिलं नाही ऐकून घ्या. ज्याची जबाबदारी आहे ना त्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.